आज आपण लोणार सरोवरला आलो आहोत. सुरुवातीलाच आपल्याला इथे एक गेट लागतं आणि लगेच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पक्ष्यांचे आवाज येत आहेत बघा. ऐका, हे गेट आहे. अरे बापरे, काय मोठं म्हणजे हे. आणि याच्या सगळ्या पारंब्या तोडल्यात वाटतं. वडाचं झाड आहे, नाहीतर हे पण खूप मोठं असं सगळीकडून भारस्त दिसलं असतं. हो, मग मी जे ते औषध आणणार होतो ना, वटजत्या नावाचं तेल आहे, ते ज्या वडाच्या पारंब्यापासूनच बनवतात. तर ज्यांचे केस पांढरे वगैरे होतात लवकर, त्यांच्यासाठी ते तेल चांगलं आहे. गेटमधून थोडंसं पुढं आल्यानंतर लगेच आपल्याला लोणार सरोवराचा फर्स्ट लुक बघायला मिळतो. हे जे सरोवर आहे ते एका उल्कापिंडाद्वारे तयार झालेलं आहे, पण येथील थोडासा इतिहास देखील आहे. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार इथे पूर्वी लवणासूर नावाचा एक दैत्य राहत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून लोकांच्या विनंतीनुसार भगवान विष्णूंनी येथे त्याचा वध केला व लवण म्हणजे मीठ, आणि यानुसार त्या भाकड कथेच्या अनुसार हे ज्या सरोवराचे एवढे खारट पाणी आहे हे त्या लवणासुराच्या वधानंतर तयार झालेले आहे, अशी मान्यता आहे. आतमध्ये जाऊ, अंधार आहे सगळा. पाषाणाचं बांधकाम आहे सगळं. दगड झिजला जो आपण म्हणतो ते दगड झिजलाय. हा हे सगळं पाणी आलेलं पावसाळ्यात कधी मध्ये येत असेल, झिरपून झिरपून दगडामध्ये. छान आहे पुरातन मंदिर. ही जी धार चालू आहे ना, गोमुख, हां, या धारेचा स्रोत काही माहीत नाही आहे, पण किती जरी दुष्काळ पडला तरी इथलचं पाणी कधीच संपत नाही. ही धार नेहमीसाठी चालू असते असं म्हणतात. अगोदर काही दिवसांच्या अगोदर आपल्याला इथून जाण्याची परमिशन होती. तिथं जायचे, हे पाणी हातावर घ्यायचे, तोंड वगैरे घ्यायचे, पण काही कारणास्तव हे रस्ते सध्या बंद केलेत. बहुतेक सुरक्षेच्या कारणामुळेच रस्ते बंद केलेत. तर बघा, इकडे पण काही काही छोटे छोटे असे गुफा टाईप, खिडकी टाईप असं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे ही भगवान विष्णूची मूर्ती, लवणासुराचा वध दाखवला आहे इथे. थोडं इथून सांभाळूनच चालायला हवं. पायऱ्या बघा तुम्ही कशा आहेत, एकदम स्ट्रेट आणि छोट्या छोट्या पायऱ्या आहेत.
पूल पण आहे. पावसाळ्यात हा छान वाटत असं भरपूर पाणी पाऊस पडून गेल्यानंतर. हे बघा प्रॉपर जंगल. इथं लोणार अभयारण्य देखील आहे. तिकडे तर नाही गेलो आपण, पण लोणार सरोवराभोवती जे काही झाडं आहेत त्याची कशी घनदाट जाळी तयार झाली आहे आणि त्याच्यामधून हा रस्ता. आत्ता जुलै, यामध्ये मागे 8 दिवसापूर्वी खूप पाऊस झाला, पण 8 दिवसापासून काही पाऊस नाही आहे. तर गरम होतं आहे, परंतु या झाडाच्या सावलीमुळे एकदम छान वाटतं. बघा इथे लिहिलेलं पण आहे. तर सकाळी जाण्याची वेळ 9, परत येण्याची वेळ 5:30. मंगळवार प्रवेश बंद. इथं अंतर दिलं आहे. सर्वात दूर कमळजा माता मंदिर 3 किलोमीटर. अभयारण्यात जाण्यासाठी इथे एक गेट आहे आणि इथं आपल्याला फीस भरावी लागते, जे की पर पर्सन 40 रुपये अशी आहे. सरोवराकडे जाताना इथे एक थोडासा नाला टाईप, होडा टाईप आहे, पण याला पाणी नाही. असं वाटतं आता थोडंसं लवकर आलो. ऑगस्टमध्ये आलो असतो तर आत्तापर्यंत इथं खूप पाणी असतं. जुलै महिन्यात आल्यानंतरही वाटते की लेट आलं. पावसाळा. हा जो रस्ता आहे हा आपल्याला लोणार सरोवराकडे घेऊन जातो. तिथे एक बोर्ड लावलेला आहे. एकूण इथं 5 ते 7 मंदिर आहेत. त्यातलं 2 किलोमीटरवर एक वाघेश्वराचं म्हणून मंदिर आहे. तर तिथपर्यंतच सध्या जाण्यास परवानगी आहे. त्याच्यासमोर एक देवीचं मंदिर आहे, तिथं सध्या जाण्यास परवानगी नाही. तर 2 किलोमीटर जाऊन आपल्याला परत यायचं आहे. हे झाड बघा, लोणार सरोवराची जैवविविधता. मला वाटतं ज्यावेळेस भरपूर पाणी भरतं तेव्हा इथपर्यंत सगळं पाणी येत असेल. हे जे सगळं जो ओलसर भाग दिसतोय हा त्याचाच आहे. आपल्याला सगळं बघायचं. इथं पण छोटासा कुंड आहे, पण पाणी नाही सध्या. हनुमंताचं मंदिर आहे हे, मारुती राया. त्यांच्या समोर हे नक्कीच रामाचं मंदिर. रामाचा निस्सिम भक्त. या मंदिरावर देखील नक्षीकाम केलेलं आहे. ह्या काही मूर्ती दिसते तुम्हाला, ही भगवान श्रीरामाची मूर्ती. आतमध्ये अंधार आहे. आजपर्यंत खूप रामाच्या मूर्त्या बघितल्या. एक अयोध्येतली रामलल्लाची, आणि ही इथेच मला रामासोबत सीता आणि लक्ष्मण दिसत नाही आहे. ही जी चौकी आहे ती वन विभागातल्या
कर्मचाऱ्याद्वारे उभ्या केलेल्या आहेत, जेणेकरून इथं कुठलेही अनुचित प्रकार घडू नये. 31 डिसेंबर, 1 जानेवारी तसेच धुलिवंदन वगैरेला हे अभयारण्य बंद असतं आणि दर मंगळवारी देखील हे बंद असतं. जागोजागी पायवाटा बनलेले आहेत. आता आपण सरळ लोणार सरोवराच्या पाण्याच्या दिशेने जात आहोत. सुंदर, अप्रतिम. हे झाडाच्या मागं थोडं थोडं लपलेलं आपल्याला सरोवराचं पाणी दिसतंय. लाटा बघा. यो, हेच ते सरोवर जे हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. इथलच्या जैवविविधतेमुळे इथे काही वेळेस हे सरोवराचं पाणी आपल्याला गुलाबी कलरचं दिसतं. झाड वगैरे पडलेलं आहे. हे जे झाडं दिसत आहेत हे पाण्याच्या मध्ये, आणि ज्यावेळेस इथलची पाण्याची पातळी वाढते, आपण ज्या रस्त्यानं आलो बहुतेक ते पण पाण्याखाली जात असणार. हे बघा, इथं आता पाणी इथपर्यंत दिसतं, इकडे पण जात असणार. अजून एका वेगळ्या मार्गाने आपण समोर जाऊ. बरेचसे लोक इथपर्यंत येतच नाहीत, मागूनच वरती वापस जातात. हे थोडंसं असं भीतीदायक वाटू शकतं काही जणांना, आणि आहे पण भीतीदायक. पण पाऊल वाट असल्यामुळे आणि तुम्ही तुमची जागरूकता ठेवल्यामुळे इथे काही भिण्याचं कारण नाही. तुम्ही सुरक्षित या मंदिरापर्यंत जाऊ शकता आणि दर्शन घेऊन संध्याकाळी 5च्या आत वापस तुम्ही वरती गेलेले कधीही उत्तम. तसा नियम देखील आहे इथलच्या वन कर्मचाऱ्यांनी सांगितलेला. मी तिची पाटी दाखवली तुम्हाला, त्याच्यावरती लिहिलेलं आहे. हे पाणी बघा. इथलचं अभयारण्यातली ही एकदा वेली बघा तुम्ही, हे कशी या झाडावर चढलीत आणि याच्या आधारासाठी हिने कशाला विळखा मारला आहे. हे घट्ट आहे तर जो मेन मंदिर है वो पानी में डूबा। अच्छा, चल कावळे का दुसरे पक्षी आहे? त्याची मान बघ किती मोठी आहे. कावळा नाही वाटत आहे मला तर. दुसरे पक्षी आहेत. तिथं फोटो लावला होता बहुत.
हे एक मंदिर आहे इथं. मला वाटतं शेवटचं मंदिर असावं. नाही, एक पाण्यात गेलेलं मंदिर देखील आहे. हे शेवटचं मंदिर नाही. सुंदर, शांत, एकांत. लोणार सरोवरच्या आत हे मंदिर. सेम पद्धतीचं मंदिर परिसर में जलस्तर बढ़ने के कारण पानी में प्रवेश न करें. म्हणजे या मंदिरात पण पाणी शिरतं. हा जो ओलावा दिसतोय त्याच्यानुसार महादेवाची पिंड, फक्त पिंडीवर उजेड पडते. वा, काय बांधकाम आहे, खूपच सुंदर. आणि आता इथून बाहेर निघाल्यानंतर अरे हां, भिंतीवर बघा नक्षीकाम, दगडामधलं कोरीव काम. आणि इथून आता आपण बाहेर जाऊ आणि सरळ लोणार सरोवराच्या हजारो लाखो वर्षापूर्वी एका उल्कापिंडाद्वारे तयार झालेले हे सरोवर निसर्गरम्य असं ठिकाण आहे. पाहण्याच्या ठिकाणी नेहमीच मन शांत होतं, परंतु इथे एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी की मनाला खूप शांत करते. चारही बाजूने घनदाट जंगल, पक्षी. त्या तुम्हाला दिसत असेल तर तिथं एक पक्ष्यांचा थवा बसलेला आहे.